आणि आम्ही उद्घाटन केलेलं आहे। अतिशय स्टेट ऑफ आर्ट अशा प्रकारची फॅसिलिटी तयार झालेली आहे। 100 पेक्षा जास्त एकरावर हे काम यांनी केलेलं आहे आणि यामुळे उद्योगाच्या क्षेत्रामध्ये, लॉजिस्टिक्समध्ये, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये खूप मोठा फायदा नागपूरला होणार आहे। आज आपण जर बघितलं तर गेल्या काही काळात आपण जी लॉजिस्टिक्स पॉलिसी तयार केली त्यामुळे नागपूर हे देशातलं एक लॉजिस्टिक हब होत आहे। मोठ्या प्रमाणात लॉजिस्टिक पार्क्स तयार होत आहेत आणि यामुळे लॉजिस्टिक्सची कॉस्ट कमी होणार आहे। आपल्याला जर ग्लोबली कॉम्पिटिटिव्ह व्हायचं असेल आणि ग्लोबल सप्लाय चेनचा भाग व्हायचा असेल तर लॉजिस्टिक्सची कॉस्ट कमी करणं हे महत्त्वाचं आहे। तेच काम आज आपण या माध्यमातून करतो। सर, हे समजा ज्या ठिकाणी आपण उभा 6 महिन्यामध्ये फॅसिलिटी उभी झालेली आहे, समृद्धी महामार्ग सुद्धा एक्सटेन्शन येतं, चंद्रपूर, गडचिरोली, वडसा, आगामी काळामध्ये लॉजिस्टिक्स संदर्भामध्ये काय काय होणार आहे? मला असं वाटतं की आता काम वेगानं करणं हेच अत्यंत महत्त्वाचं आहे। अतिशय वेगाने या ठिकाणी काम झालंय आणि विशेषतः हा जो समृद्धीचं एक्सटेन्शन आहे याच्यामुळे संपूर्ण पूर्व विदर्भ जो आहे हा औद्योगिकदृष्ट्या अतिशय पुढारलेला होईल आणि त्यातनं कॉस्ट मोठ्या प्रमाणात आपण कमी करू शकू आणि त्यातनं रोजगाराची निर्मिती खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे। आज आपण बघितलंय लॉजिस्टिक पार्कमध्ये सगळ्यात जास्त रोजगार असतो। या सगळ्या गोष्टींच्या मागे आपला प्रयत्न हाच आहे की रोजगाराची संधी तयार झाली। राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या बैठकीत दावा केला की केंद्र सरकार पुढच्या 10 महिन्यामध्ये पोहोचेल। मुंगेरी लाल के हसीन सपने अशा प्रकारची एक सिरियल यायची, त्याच्यापेक्षा जास्त हे काही नाही। देखिए, मुंगेरी हसीन सपने इस प्रकार की एक सीरियल आती थी, उससे ज्यादा ये कुछ नहीं है। नाना पटोले जिस तरीके से बढ़ रही है, नागरिकांना नरेंद्र मोदी हे रांगेमध्ये लावेल या प्रकारे डिटेल त्यांचं नाना भाऊ ना म्हणा तर पक्षामध्ये कोणी तुम्हाला विचारून नाही राहिलं, एक तुमच्या बाजूने होत नाहीये, त्याचा राग आमच्यावर कशाला लागतो? तर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलेलं आहे। त्यांनी नाना पटोले यांच्या टीकेला सुद्धा उत्तर दिलेलं आहे। तुमच्या पक्षात तुम्हाला कोणी विचारत नाही आणि त्याचा राग तुम्ही आमच्यावर का काढता, असाही प्रतिसवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोले यांना विचारलेला आहे।